जागा बंग 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 हायच हायवेला जीप डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार आता आता हसाल आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल पण 5 वर्षात आमच्याच बाजूने आले हे ध्यानात ठेवा आणि 5 वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही ते तर मिटलं जाता नवरदेव नाही पाहुणेच येईन झिरली पोराच्या बापाची झिरली ती उलट पोरीच्या बापाला म्हणतोय पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट तो म्हणतो मी डीएड केलाय पोरांनो हिशोब आहे का बरं का 5 लाख डीएड आहेत सध्या शिल्लक किती 5 लाख आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत नोकऱ्या नाही मग आता तू शेवटी यावर्षी डीएड बंद झालं आणि DTED चालू झालं नोकऱ्या नाहीत महाराज तुम्ही जवळजवळ संपलेच आता नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय जागा भरायच्या 10 ओपनच्या 2 किती राहिल्या 8 संचालक मंडळाच्या 4 किती 4 राखीव 2 एक साडूचं आणि एक मिवणीचं आमच्यासाठी काय नाही आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं गणपती बुडवायला नवरदेव मिरवायला प्रचाराला काढायचं बाहेर क्रांती झाली पाहिजे क्रांती चैन उघडीच चाल सीझन अरे चैन वरवड सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं वेळ नाही म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो आपल्या पोरांना सांगून ठेवतो पोरावो अजून संधी गेली नाही सावध व्हा आणि मधल्या नोकऱ्याच करू नका डायरेक्ट MPSC द्या UPSC द्या टॉपची नोकरी करा हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना 45ला लागा तरी पुढे 15 वर्ष सर्व्हिस पण MPSC द्या UPSC द्या एकदम टॉपची नोकरी करा हे 5 लाख भरा 1.5 लाख पगार घ्या ना 2.5 लाख व्याजानं काढा ही नोकरीच करत नाही महाराज सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे हे हलकट कामच करायचं नाही मला टॉप चला डायरेक्ट तहसीलदार कलेक्टर प्रांत टॉप हे मध्ये हातभात काल तुम्ही काहींना पाहुणे येईन काहींना आले ते देईन काहींना दिली ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईन लई झाटी आहेत महाराज हो यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो आम्हाला नको अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार हो पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचा भरपूर जेवा